वर्धा जिले में हीट स्ट्रोक का अलर्ट जारी रहने के बीच हिंगनघाट पंचायत समिति अंतर्गत पिंपल गांव समूह ग्राम पंचायत की कुंभी गांव में भीषण जल संकट पैदा हो गया। तापमान 43 डिग्री सेल्सियस तक पहुंचने के बावजूद ग्रामीणों को पानी के लिए भारी मशक्कत करनी पड़ रही। इसी गंभीर स्थिति के विरोध में सामाजिक कार्यकर्ता प्रतीक झाड़े ने आज से ग्राम पंचायत के सामने आमरण अनशन शुरू कर दिया। कुंभी गांव में वर्ष 2023 से जल जीवन मिशन का काम शुरू हुआ था, लेकिन केंद्र सरकार से निधि न मिलने के कारण यह योजना अधूरी ही रह गई। इसके चलते गांव में आज तक पानी की ठोस व्यवस्था नहीं हो पाई। भीषण गर्मी के इस दौर में ग्रामीणों को पानी के लिए भटकना पड़ा और स्थिति दिन ब दिन गंभीर होती जा रही। इस पृष्ठभूमि में प्रतीक झाड़े ने पानी के मुद्दे पर सीधा आंदोलन छेड़ते हुए आमरण अनशन का रास्ता अपनाया। जब तक गांव में नियमित पानी की व्यवस्था नहीं होती तब तक अनशन वापस नहीं लूंगा, ऐसा उनका स्पष्ट कहना है। उनके इस आंदोलन को गांववासियों का भी बड़ा समर्थन मिल रहा, जिससे प्रशासन पर दबाव बढ़ता जा रहा। अनशन की जानकारी मिलते ही हिंगनघाट के गढ़ विकास अधिकारी और जिला परिषद के पानी आपूर्ति विभाग के अधिकारी मौके पर पहुंचे। उन्होंने अनशन समाप्त करने की अपील की, लेकिन ठोस समाधान न मिलने तक आंदोलन जारी रखने की चेतावनी दी। इस बीच भीषण गर्मी में पानी के लिए आंदोलन करने की नौबत आने से प्रशासन की कार्यप्रणाली पर सवाल खड़े हो रहे हैं। हिंगनघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। खरं तर प्रशासन आणि शासनाने ही जी कुंभीची जी पाण्याची जी खूप मोठी समस्या आहे हे तातडीने सोडवायला पाहिजे। कारण 2023 पासून जे केंद्र शासनाने राबवलेली जलजीवन मिशन योजना आहे ती 2023 मध्ये उद्घाटन होऊनही आजही अपूर्ण आहे। तर कुठेतरी ते काम लवकरात लवकर जलद गतीने पूर्ण करावं आणि संपूर्ण कुंभीवासियांना कुंभी ग्रामस्थांना सुरळीत पाणी पुरवठा सुरू करावा। आज गेल्या 15 दिवसापासून त्या गावामध्ये नळाला एक थेंब पाणी सुद्धा नाही आहे। आज गेल्या 10 ते 12 वर्षापासून त्या कुंभी गावातील एकूण एक लोक हे 1 किलोमीटर अंतरावर जे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीवरून त्यांना पाण्याची ये जा करावं लागत आहे। हा एवढा मोठा त्रास आज संपूर्ण ग्रामवासी सहन करत आहे। याकडे प्रशासनाचं आणि शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येत आहे। यामध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही आहे। आम्ही फक्त पर्याय व्यवस्था त्या ठिकाणी करू, पण आज आम्ही हे जे उपोषण मांडलं आहे त्या उपोषणाच्या ज्या काही आमच्या प्रमुख मागण्या आहे त्या आम्ही आमच्या पातळीवर पूर्ण करू शकत नाही असे उत्तरे देऊन ते या ठिकाणून आम्हाला सांगून गेले की या जलजीवन मिशनसाठी आमच्या केंद्र शासनाकडे निधी नसल्यामुळे ते काम असंच राहणार, जोपर्यंत निधी येणार नाही तोपर्यंत आम्ही ते काम सुरू करणार नाही, अशा प्रकारचे उत्तरे आज या ठिकाणी गट शिक्षण विभाग आपले BDO साहेब आले आणि त्यांच्याकडून मिळाले। सोबत सुद्धा होते पाणीपुरवठा विभाग। माझं हे आमरण अन्नत्याग उपोषण जोपर्यंत माझ्या प्रमुख मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी हे आमरण अन्नत्याग उपोषण असंच चालू राहणार। चाहे माझा इथे समजा या ठिकाणून अंत्यविधी जरी माझी जे शेवटली यात्रा जरी या ठिकाणून निघाली तरी मला चालेल, पण मी त्या गावावर आज तो एवढा मोठा पाण्याचा दुष्काळ, त्या गावाला पिण्याच्या पाण्याची जी समस्या आहे ती पूर्ण होणार नाही तर मी माझं उपोषण मागे घेणार नाही। या ठिकाणी मेलो तरी 72। पिंपळगाव येथील रहिवासी असून माझं नाव गणेश शंकरराव राऊत आहे। गेल्या 15 दिवसापासून कुंभी गट ग्रामपंचायत येथे जे पाण्यासाठी महिलांची पायापीट चालू आहे त्यासाठी आमचे मित्र प्रतीक भाऊ झाडे यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी शासनाचे काही कर्मचारी, गटविकास अधिकारी तसेच जल मिशन योजनेचे अधिकारी येथे येऊन भेट देऊन गेले, परंतु त्यांनी त्या महिलांना फक्त पर्यायी व्यवस्था म्हणून जल मिशन योजना जी रखडली आहे त्या विहिरीमध्ये मोटार पंप टाकून तुम्हाला 15-20 दिवसासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून पाण्याचं नियोजन करून देतो असं आश्वासन देऊन गेले। परंतु त्यांच्या म्हणण्याच्या उद्देशानुसार केंद्र सरकारने राबवलेल्या योजनेमध्ये निधीच नाही, त्यामुळे शासनाचं काम रखडून आहे आणि या योजनेवर आम्ही काहीही तोडगा काढू शकत नाही असे पळवापळवीचे उत्तर देऊन अधिकारी येथून निघून गेले आहे। परंतु या 45 डिग्रीच्या सेल्सियसच्या तापमानामध्ये आमचे मित्र प्रतीक भाऊ झाडे यांनी हा टोकाचा निर्णय घेऊन ग्रामस्थांच्या होणाऱ्या पायपिटीसाठी व पाण्याच्या सुखसुविधेसाठी जो निर्णय घेतला त्याला आमचा पाठिंबा आहे। परिस्थिती एवढी गंभीर आहे का आम्हाला पाणी मशन घाटातून पाणी आणावं लागत आहे आणि खूप दूर आहे, 1 किलोमीटर पाण्याला जावं लागते। पाणी
आरूमध्ये पाणी चांगलं नाही आहे. आम्हाला ते पाणी नळ वगैरे बरोबर येत नाही आहे तिथले. 2 दिवस येते आणि 2 दिवस नाही येत, तर आम्ही तिथलं पाणी भरत नाही. त्याचं योजना सुरूच नाही झाली आमच्याकडे आणि आम्ही तिथलं पाणी आलंच नाही आमच्याकडे. आमच्या गावामध्ये 15 ते 8 दिवस जास्त झाले आहे, पाणी मिळत नाही. पाण्याची तर व्यवस्था तर 1.5 वर्ष झाले. 10-12 वर्ष झाले प्याच्या पाण्याची तीच समस्या आहे. पण आता आमच्या नळाला मी रोहन बनसोड, पिंपळगाव. पण पिंपळगाव हे आणि कुंभी हे गट ग्रामपंचायत असून तिचं खूप वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे अधिकारी आले होते, आपले BDO साहेब आणि वॉटर सप्लायचे आपले झोटिंग इंजिनियर झोटिंग साहेब होते, फटिंग साहेब, ते सुद्धा आले होते. पण त्यांनी कोणताही तोडगा न करता आम्ही तात्पुरती योजनेचा हे करू बा, तात्पुरता पर्याय व्यवस्था करून टाकू बा, त्यासाठीच त्यांनी तात्पुरता इलाज करू बा त्यासाठी हे केलं, इलाज केला आहे. पण अजून तो काय आम्हाला मान्य नाही. मग आज आजची तात्पुरता इलाज करून पुन्हा समोर काही त्याचा हे बंदोबस्त होणार नाही. 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी पावसाळ्यातही तोच प्रॉब्लेम राहू शकते. याच्यासाठी तो पूर्ण करून द्यावा बा, हीच आमची इच्छा होती. प्रतीक भाऊ आता हे आमरण उपोषणाला बसले आहे, अन्नत्याग आमरण उपोषण, त्याला बसून तरी त्याला आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, पिंपळगाव आणि कुंभी गावाचा सुद्धा. मी ज्ञानेश्वर सावसाकडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिंदे हिंगणघाट. आज ग्रामपंचायत पिंपळगाव अंतर्गत कुंभी गावातील एक नागरिक सन्मान्य श्री प्रतीकजी झाडे यांनी ग्रामपंचायतसमोर जे उपोषण मांडलेलं आहे, तर त्यांची जी समस्या आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे की कुंभी गावामध्ये पाणी टंचाई आहे. तर मागच्या वर्षी प्रशासनाने कुंभी गावामध्ये आरोचं प्लांट तयार केलेला आहे आणि आरो प्लांटमधून सगळ्या गावाला पाणी व्यवस्थित पुरवठा आहे. पण त्यांचं उपोषणकर्त्याचं म्हणणं असं आहे की JJM अंतर्गत जे स्कीम सुरू आहे, जे पाणी पुरवठा योजना त्या गावाला तयार झालेली आहे, ते त्यांनी प्रथमतः पूर्ण करून द्या. शासन स्तरावर जलजीवन मिशन अंतर्गत जे कामं सुरू झाली ते कामं पूर्ण करत शासनाचा पाठपुरावा सुरू आहे. सद्यस्थिती प्रशासनानं ते कुंभी गावाला आरो प्लॅन्टचं पाणी आहे, त्याच्यामुळं एवढं काही त्याच्यामध्ये टंचाई जाणवत नाही आहे. मग त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे, एक शाळेचा मुद्दा होता, एक पाण्याचा मुद्दा आणि एक JJMचं जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण करण्याचे त्याचे 3 मुद्दे होते. तर शाळेचा मुद्दा मागच्या वर्षी ग्रामपंचायतनं जे काही बेसिक सुविधा होती त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. दुसरा मुद्दा आहे जलजीवन मिशनचं अपूर्ण काम पूर्ण करणं. तर शासन स्तरावरून जे अजून निधी अप्राप्त असल्याने ते काम पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे. शासनाकडून जेव्हा निधी प्राप्त होईल आम्हाला, त्यावेळेला आम्ही तात्काळ ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सद्यस्थितीत आम्ही त्यांना शनिवारी एक तात्पुरती व्यवस्था त्यांना करून देतो असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. या व्यतिरिक्त कुंभी गावाला आरो प्लांट आहे आणि आरो प्लांटचं पाणी सगळ्या गावाला सफिशियंट आहे. त्या गावाची लोकसंख्या 400 आहे आणि आरो प्लांटचं एका माणसाला 20 लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना आहे आणि केंद्र शासनाकडून ज्या पैसे म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे येईल त्याप्रमाणे पैसे प्राप्त झाल्यानंतर ते काम पूर्ण होईल. त्यामध्ये माननीय स्थानिक आमदार सन्मानित कुणावर साहेब यांनीसुद्धा या बाबतीत विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेला होता आणि लवकरच त्याच्यावर तोडगा होईल अशी आम्हाला आशा आहे. मी संजय फटिंग, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा हिंगणघाट. कुंभी या गावामध्ये पाणी टंचाई आहे याबाबत प्रतीक झाडे म्हणून एक सद्गृहस्थ पिंपळगावच्या पंचायतसमोर उपोषणाला बसले आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना भेटीसाठी आलो. तर सर्वसाधारणपणे कुंभी ग्रामपंचायतमध्ये कुंभी गावामध्ये पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे. गावामध्ये एक विहीर आहे, त्या विहिरीवरून मुबलक पाणी गावाला मिळते आहे, परंतु त्या विहिरीचं पाणी ग्रामस्थ पित नाही. त्यामुळे ते स्मशानघाटाजवळील एका बोरवरून पाणी आणतात. ही घटना मागे 1-1.5 वर्षापूर्वीच आमच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे आम्ही तातडीने प्रयत्न करून जिल्हा परिषद निधीमधून एक 10 लाख रुपये खर्च करून तिथे एक आरो प्लांट बसून दिला, जेणेकरून गावातील लोकांना स्मशानघाटावरच्या बोरवर जाऊ नये आणि गावातच आरोचं पाणी उपलब्ध व्हावं, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि आरो प्लांट सुरू करून दिला. परंतु आता जे उपोषण करते त्यांनी असं म्हटलं की आम्हाला जलजीवन मिशनचे काम तातडीने पूर्ण करून द्या. जलजीवन मिशन अंतर्गत कुंभी गावामध्ये एक विहीर, पाईपलाईन आणि गावात थोडं डिस्ट्रीब्युशन, पंपिंग मशिनरी, स्विच रूम एवढ्या कामाचा समावेश आहे.
विहिरीचे जवळपास 75% काम झाले आहे. थोडं खोदकाम आणि वरचे तोडणी बांधकाम बाकी आहे आणि स्विच रूम बाकी आहे. पाईपलाईनचे काम झाले आहे. आता सध्या MSEBचे काम सुरू आहे. MSEBचे काम येत्या 10 दिवसात पूर्ण होईल. आम्ही उपोषणकर्त्यांना असं आश्वासन दिलं की आम्ही तात्पुरतं तुम्हाला पाणी पुरवठा सुरू करून देतो. त्यासाठी एक विहिरीमध्ये पंप टाकू आणि MSEB सुरू आल्यानंतर त्यांना तात्पुरता पाणी पुरवठा सुरू करू. आणि शासन स्तरावर जे प्रयत्न सुरू आहेत निधीसाठी, आमचा पूर्ण प्रयत्न आहे की येत्या 1-2 महिन्यामध्ये जलजीवन मिशनचे काम पूर्ण करावे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. उपोषणकर्त्याला एवढंच सांगू इच्छितो की गावामध्ये पाणी उपलब्ध आहे, भरपूर उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ROचा वापर करावा आणि त्यांना अतिरिक्त पिण्याचे पाणी पाहिजे असेल तर आम्ही आता जलजीवन मिशनचे जे विहीर आहे तिथून तात्पुरता पाणी पुरवठा सुरू करणार आहोत. धन्यवाद. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जलजीवन मिशनचे काम आताच पूर्ण करून पाहिजे. आमचा प्रयत्न आहे, आम्ही करू, परंतु येत्या 10-15 दिवसात हे शक्य नाही. कारण एक आहे की शासनाकडून कमी जास्त निधी उपलब्ध होत आहे, तरीसुद्धा आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत की कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत. मागणी होती की आम्हाला पिण्याचे पाणी पाहिजे. पिण्याच्या पाण्यासाठी RO आम्ही दुरुस्त करून दिलं, बिघडला होता तो दुरुस्त करून दिला. गावातल्या गावकऱ्यांना विनंती केली की तुम्ही ROचं पाणी घ्या आणि तसेच आम्ही जलजीवन मिशनच्या विहिरीमधून पुन्हा अतिरिक्त पाणी पुरवठा सुरू करून देण्यास तयार आहोत. MSEBचे काम चालू आहे, ते झाल्यानंतर आम्ही ते करणार आहोत. त्यांनी मान्य केले नाही, परंतु त्यांनी विचार करावा असं आम्ही त्यांना सांगितलं.